हम देख रहे हैं कि प्रभाग नंबर 19 से पूर्व सभापति और पूर्व महापौर, पूर्व सभापति और निकटतम प्रतिद्वंदी सचिन भिंडे ने जो युवा स्वाभिमान से है उन्हें हराकर रवि राणा को जीत का एक तोहफा दिया है। वही चेतन जो महापौर रहे हुए हैं, चेतन गावंडे, उन्हें भी हार का मुंह देखना पड़ा। वहां पर भी युवा स्वाभिमान के पर्वतकर ने उन्हें शिकस्त दी। वही जो दूसरी खबरें आ रही वहां से लता देशमुख ये भारतीय जनता पार्टी की जीत गई है और मालानी को लेकर अभी तक कोई हमारे पास पूरी खबर आने की, लेकिन वही मालानी की जीत की संभावना बताई जा रही है। वही हम बात करें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शेख जफर जो प्रतिष्ठित है, उनका 1-to-1 मुकाबला था कांग्रेस से, तो शेख जफर वहां से प्रभाग 15 से जीत चुके हैं। 9,923 वोट लेकर वो जीते हैं। एमआईएम के देखिए वहां पर 2 सीटें एमआईएम और 2 सीटें, एक सीट राष्ट्रवादी और एक सीट कांग्रेस, ऐसा हुआ है। ओवरऑल हम गणित देखें तो लगभग अब तक 6 से 7 सीटें एआईएमआईएम ने जीती है, 9 से 10 सीटें बीजेपी ने जीती है, 7 से 8 सीटें कांग्रेस जीत चुकी है, 10 सीटें शायद कांग्रेस जीत चुकी है। और वहां से मंजूषा जाधव जो शिंदे सेना की मंजूषा जाधव जीत चुके हैं। यानी प्रभाग 19 से भारतीय जनता पार्टी की मात्र एक उम्मीदवार लता देशमुख जीती है, बाकी 2 पर युवा स्वाभिमान और 1 पर शिंदे सेना। प्रश्न यह है कि ये सभी अभी सत्ता में है, तो क्या ये सत्ता के पास सीटें, ये भी कहा जा सकता है। भले ही आप इनकी टक्कर देख लीजिए, लेकिन ऐसा लगता है कि बैठेंगे ये भारतीय जनता पार्टी के ही गोदी में जाकर। क्या कहते हैं, क्या लगता है जो इस तरीके के रुझान है, और या कि हम वहां देखें कलौती को देखें, कलौती जो एक मुख्यमंत्री के भाई का चेहरा है, मुख्यमंत्री के भाई थे कजिन ब्रदर, वो हार जाते हैं, वहां से पूरा का पूरा पैनल कांग्रेस का निकल जाता है। इसे कैसे काय झालं की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की अमरावती महानगरपालिकेच्या काल मतदान झाल्यानंतर या अमरावती महानगरपालिकेच्या सगळ्यात जी हॉट सीट होती ती होती सायडिका प्रभागात. म्हणजे सायडिका प्रभागाचा विषय असा होता की तुषार भारतीय यांनी विधान सभेमध्ये उभे राहिले. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मोठा पराभव झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यावर कारवाई केली गेली. मग त्यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सामावून घेण्यात आलं. त्यांच्याकडे मुख्यमंत्री गेल्याची सुद्धा आपल्याकडे माहिती आहे आणि त्यांचे जे बंधू आहेत श्रीकांत भारतीय हे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी अगदी निवडणूक घोषित झाल्यानंतर जो विषय झाला होता सचिन भेंडेंच्या संदर्भामध्ये, मग त्यांनी एक तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून आणि कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भातून तक्रार केल्या गेली. मग ती तक्रार फेटाळल्या गेली आणि सचिन भेंडेला पूर्ववत पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली. त्याच्यामुळे काय झालं की सचिन भेंडे आणि तुषार भारतीचा जो उमेदवारीचा आणि अंतर्गत जो वाद होता, त्या वादाची सुद्धा तेवढ्या ताकदीनं प्रसिद्धी खऱ्या अर्थानं अमरावतीकरांना मिळाली. आणि दुसरा विषय असा झाला की सचिन भेंडेकडे आणि तुषार भारतीच्या या सायनगर प्रभागाकडे पूर्ण अमरावतीकरांचं लक्ष होतं. दोन जे उमेदवार होते ते 2 मोठ्या नेत्यांचे कट्टर समर्थक म्हणून होते. तुषार भारती हे भारतीय जनता पार्टीचे म्हणजे पुढल्या कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना महापौरामध्ये चर्चा चालू होती. ते सभापती महानगरपालिकेमध्ये राहिलेले आहेत. सचिन भेंडेंच्या संदर्भामध्ये सचिन भेंडे हे अतिशय आमदार रविराणाचे विश्वस्त आहे, जवळचे आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे ते कट्टर समर्थक आहेत आणि म्हणून सायनगर प्रभागाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलं होतं. पण या सगळ्यात आपण एकंदरीत पाहतोय की सायनगर प्रभागामध्ये एक भारतीय जनता पार्टीचे म्हणजे मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये आपण असं पाहिलं तर ते 4ही सीटा त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या पाहिल्या होत्या. पण यावेळेस आपण पाहतोय की एक भाग म्हणजे लता देशमुख या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या चित्र आणि बाकीच्या एक शिंदे सेना आणि एक आपल्याला युवा स्वाभिमान आणि 2 युवा उदय पळवकर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला माहिती पडलेलं आहे. त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं अगर हम देखे जाए तो कांग्रेस अब तक 13 सीटों पर, यानी 13 सीटों पर आगे चल रही है, जिसमें जीत भी चुकी है कुछ सीटें। भारतीय जनता पार्टी 9 सीटों पर जो जीत की मैं बात कर रहा हूँ। वही उबाठा की एक
6 नंबर से अगर देखा जाए पंजाब रायवाड़े के वो भी जीत चुके हैं। एक जिस तरीके से हाशिए पर पहुंचे हुए दल, जो हाशिए पर गए हुए दल थे, वो जो वापसी करते हैं, 13 सीट अभी कांग्रेस के पास है, अभी कई खुलने के हैं। क्या कांग्रेस आपको लगता है 45 सीटों का जादुई आंकड़ा पार कर लेगी? नाही, मला वाटते 3-4 दिवसापूर्वी जेव्हा आपलं सिटिंगवर आपलं जेव्हा या संदर्भात कव्हरेज चालू होतं, तर माझं असं मत होतं की अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा मोठा राजेश पक्ष राहील आणि महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस मी 3-4 दिवसापूर्वी बोललो होतो. अनेक प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया सुद्धा काँग्रेस झाल्या की या ठिकाणी मोठे नेते आलेले, पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुनील देशमुख, यशोमती ठाकूर असेल, विलास इंगोले असेल, बबलू शेखावत असतील, भैया पवार असतील, मिलिंद शिवके असेल, किशोर बोरकर असेल, काँग्रेसचे स्थानिक स्तरावरचे जे नेते आहेत, ज्या नेत्यांची खऱ्या अर्थानं चहूबाजूनं काँग्रेसची व्यक्तिगत पकड समजा किंवा त्यांची जी व्यक्तिगत पकड समजा, पक्षाची बघा आपण विलास इंगोलेंकडे पाहिलं, विलास इंगोले 7,000 पेक्षा अधिक मतांनी निवडून आले. म्हणजे अतिशय म्हणजे काट्याची लढत आहे. विलास इंगोलेला विलास इंगोलेला तो भारतीय जनता पार्टीचा गड आहे. पण खऱ्या अर्थानं मतदारांनी मात्र असं म्हणतात यावेळेस पक्षाकडे व्यक्तीकडे पण लोकांनी खऱ्या अर्थानं मतदारांनी मतदान केलं. म्हणजे आपण चित्र पाहतोय की अनेक कालपर्यंत सदरेपाड्याच्या सदस्य सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेष पक्ष म्हणून महानगरपालिकेमध्ये दाखल झाला. पण आताचं चित्र आहे. या विरुद्ध चित्र आहे जवळपास जो अद्याप एक वाजता यावेळेस आपण चित्र पाहतोय 13 ठिकाणी 13 वार्डामध्ये प्रभागामध्ये आपण पाहतोय की काँग्रेस त्या ठिकाणी विजयी झालेले आहे आणि 9 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. परंतु मी असं म्हणेन की काँग्रेसचा खरा विजय मी याच्याकरता म्हणाले की मागच्या 2017 मध्ये काँग्रेसच्या 15 सीट होत्या त्या ठिकाणी 13 ठिकाणी विजय झाले. भारतीय जनता पार्टी 45 ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार होते. 45 ठिकाणी खऱ्या अर्थानं 45 ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पार्टीवर आले, पण भारतीय जनता पार्टीचे पण होतो पाहतोय कारण 45 आणि 9 आणि इकडे आपण पाहता काँग्रेस 15 आणि 13 ही जे चित्र खऱ्या अर्थानं आपण समीकरण पाहतोय त्या अनुषंगाने आपण असं पाहतो की काँग्रेस या ठिकाणी आपली विजय बरोबर सुरू होत आहे. येणारं चित्र येणाऱ्या 2 तासामध्ये बरोबर चित्र आपल्याला खऱ्या अर्थानं स्पष्ट होईल. परंतु या महानगरामध्ये 5 वर्षानंतर म्हणजे जवळपास 8 वर्षानंतर ज्या निवडणुका झालेल्या या निवडणुकीमध्ये जनतेनं जो कौल दिला तो कौल जरी सर्व पक्षांना स्वीकारावा लागेल तरी सगळ्या उमेदवारांना सगळ्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या उमेदवारांना आणि नेत्यांना हे अमरावतीकरांनी शिकवलेलं एक प्रकारचं धोरण आहे की त्यांनी या पद्धतीनं कशा पद्धतीने उमेदवार वाटप केलेल्या पाहिजे आणि उमेदवाराच्या एखाद्या वाद पथावर आपल्या पडते हे सुद्धा खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसची पुढची गौरव आहे ती सतत मला वाटते सुरू राहील आणि येणाऱ्या 2 तासामध्ये आपल्याला काय चित्र आहे ते आपल्याला स्पष्ट होताना दिसेल. देखिए जिस तरीके से हम बात कर रहे हैं कि शिंदे सेना के प्रभाग 19 से मंजुषा जाधव जीते, उन्होंने मालानी को हरा दिया। यानी अगर 19 से हम बात करें तो 19 से केवल भारतीय जनता पार्टी की एक सीट जीती है, एक शिंदे सेना की जीती है और वही जो हम बात कर रहे थे कि जिस तरीके से वोटों का डिवाइड हुआ, एक ऐसे समय से लगा भारतीय जनता पार्टी बहुत अच्छा परफॉर्मेंस कर लेगी और वही कांग्रेस जो पूरी तरीके से लग रही है निराशा के दौर से गुजर रही है, पर उनका कार्यकर्ता का जो कैडर है वो एक्टिव रहा। इन्होंने तामझाम न करते हुए अपने कार्यकर्ताओं के साथ हाथ कंधे से कंधा मिलाकर उसे जीत की ओर अग्रसर लेते थे। कौन अभी आपको पूरे देखिए पूरा रहने पर क्या लगता है सबसे बड़ी पार्टी के रूप में कौन उभरेगा और क्या सत्ता संग्राम होते दिख रहा है? आता जी परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं आता आपण पाहतोय की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 4 सीटा जिंकून आपण पाहतोय आणि माझं व्यक्तिगत मत आहे की काँग्रेस त्या ठिकाणी जवळपास मी मागे सांगितलं की काँग्रेसचा मोठा पक्ष महानगरपालिकेमध्ये राहील आणि महानगरपालिकेचे सगळ्यात जास्त उमेदवार काँग्रेस पक्षाचे निवडून येतील आणि त्याच्यानंतर मग लोकल राजकारणाचे समीकरण कसे बसतात त्या समीकरणावर खऱ्या अर्थानं सत्तेचं केंद्रीकरण डिपेंड राहणार आहे. त्याच्यामुळे अजून कसं चित्र स्पष्ट होते. पण आज आपण जे पाहतोय की ज्या काँग्रेस पक्षामध्ये विविध प्रकारच्या टीका होऊन राहिल्या होत्या की नेते आलेले, परंतु आपण भारतीय जनताकडे पाहिलं भारतीय जनता पार्टीने अमरावतीची जी निवडणूक आहे ही अतिशय गंभीरतेने घेतली होती. म्हणजे मला असं वाटतं महानगर म्हणजे अमरावतीला पालकमंत्री लोक मुख्यमंत्री होते
प्रत्येक प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी नेत्यांची उमेदवारांना निवडून आणण्याकरता त्यांनी फौज उभी केली होती. पण देखील आपण चित्र पाहिलं की मतदारांनी जसा पाहिला तसा कौल भारतीय जनता पार्टीला दिला नाही. परंतु एकीकडे आपण पाहिलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुन्न राहून त्यांच्या पाठीमागे राहून खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं काम केलं. अंबाबाईच्या आता प्रभागामध्ये आपण बघतो विवेक कलोती जे मागल्या वेळेस मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले होते, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते अतिशय जवळचे नातेवाईक आहेत आणि त्यांचा सुद्धा पराभव होताना आपण पाहतोय. म्हणजे एकीकडे अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय, एकीकडे मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक विवेक कलोती यांचा जो झालेला पराभव आहे, हा पराभव निदान भारतीय जनता पार्टीला नक्कीच जोडायला लागेल. यामध्ये काही दुमतचं कारण जिस तरीके के जो समीकरण बन रहे, देखिए 13-7 राष्ट्रवादी, 7-8 AIMIM, शिंदे सेना 2 से 3 सीट लेकर अभी आगे है। वही युवा स्वाभिमान भी लगभग 3 से 4 सीटों पर उन्होंने अभी विजय हासिल कर लिया। कहीं न कहीं या फिर से त्रिशंकु महानगर पालिका के लक्षण दिख रहे हैं। लेकिन यदि जिस तरीके का बीजेपी का या बीजेपी के साथियों का एक रहा कि बीजेपी और उसके साथी मिलकर चाहे उसके फिर राष्ट्रवादी को भी समाहित करना पड़े, तो ऐसा लग रहा है कि यहाँ पर भारतीय जनता पार्टी उनके साथियों की मिलकर सरकार बनेगी। लेकिन किंतु यदि जिस तरीके से कांग्रेस अभी बढ़ रही है, कांग्रेस अभी आपको लगता है कि 25 से 30 का आंकड़ा पार कर लेती है, तो क्या वो राष्ट्रवादी के साथ जाकर भी अपनी सत्ता संभाल का AIMIM, क्योंकि उनके लिए AIMIM के साथ जाना भी कोई ये नहीं है, क्योंकि 7-8 सीटें AIMIM भी लेता दिखाई दे रहा है अभी कैसे, तो और उबाठा उनकी है ही, तो क्या कांग्रेस भी यहाँ पर अपना महापौर बैठा सकती है? काँग्रेस महापौर बसू शकते, परंतु एक आपण चित्र असं पाहिलंय की राष्ट्रवादी म्हणजे संजय कोटे साहेबांनी या ठिकाणी पहिले सांगितलं होतं की मी युती करणार, त्यांनी युती केली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी घड्याळ्या चिन्हावर व्यक्तिगत त्या ठिकाणी त्यांनी लढत दिलेली आहे आणि या ठिकाणी काँग्रेस जर मोठा पक्ष या ठिकाणी झाला तर एक माझं समजलं राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणामध्ये केव्हाही काही होऊ शकतं. आपण जर अकोटचा आपण चित्र पाहिलं, अकोटमध्ये भारतीय जनता पार्टी आणि AIMIM ची युती झालेली आहे. त्या ठिकाणी एकच दुसरा टप्पा त्यांनी म्हणजे पहिला टप्पा दुसऱ्या टप्पा त्यांनी काढला AIMIM सोबत त्याच्या 3 सदस्यांच्या पाठीवर त्या ठिकाणी त्याचे सदस्य निवडून आले. राजकारणात काही शक्य आहे, परंतु खऱ्या अर्थानं वैचारिक जर लढाई आपण पाहायची असेल तर या ठिकाणी काँग्रेस 30-32च्या घरापर्यंत गेली तर या ठिकाणी काँग्रेसचा महापौर बसणे शक्य आहे असं म्हणायला काही हरकत होणार नाही. देखिए, बड़े अपेक्षित अनपेक्षित सब पार्टियों के अपने दावे थे कि हम जीतेंगे। आज पूरा ये लगभग 3, 3.5, 4 बजे तक सब कुछ क्लियर हो जाएगा। अभी तक के जो हमारे पास आए हैं या कौन जीता कौन आ रहा है, हम बात करें तो प्रभाग क्रमांक 1 से धीरज बाबू जो भारतीय जनता पार्टी की जो है जीत का पूरा ये कॉन्फिडेंस वे हार गए, वहां से राष्ट्रवादी के जीते हैं चंदू खेड़कर, जहां तक मुझे जानकारी है। वही तायडे जो उनकी महिला सदस्य थी, जो अनुसूचित जाति से बीजेपी की, वो जीती है। वंदना मड़गे जीती है और चौथी सीट को लेकर अगर हम कहें तो वहां पर भी राष्ट्रवादी जीते। राष्ट्रवादी भी अपना कहीं ना कहीं दम दिखा रही है। राष्ट्रवादी और यदि हम जन सरकार की बात करें तो ये चारों सीटें भी देखा जाए तो बीजेपी और उसके सहयोगी दल के पास है। यानी अगर हम सहयोगियों की बात करें बीजेपी के और कांग्रेस, जैसे कांग्रेस अपने बल फैला रही है, सहयोगियों के बैसाखियों के साथ चल रहे हैं, भले अलग अलग लड़ रहे हैं, आपस में लड़े, लेकिन ये जीतकर तो क्या ये संभावनाएं बनती है कि चाहे कांग्रेस, चाहे बीजेपी जीते, चाहे राष्ट्रवादी जीते, चाहे युवा स्वाभिमान जीते, चाहे शिंदे सेना जीते, या इनके द्वारा जो छोड़े गए हैं जिनको इन्होंने समर्थन दिया वे जीते, क्या ये मिलकर एक सत्ता का समर्थन समर कर पाएंगे? आता प्रश्न असा आहे की लार्जेस्ट पार्टी जी राहील, ज्या 87 वार्डांमध्ये माझं तर होतं की 45 पर्यंत पक्षाचा फिगर पोहोचणं कठीण आहे, जे आपण चित्र पाहतो. परंतु महानगरपालिकेमध्ये जी लार्जेस्ट पार्टी राहील त्या लार्जेस्ट पार्टीला खऱ्या अर्थानं पहिलं प्राधान्य महापौर बनण्याकरता त्यांना पहिलं प्राधान्य मिळेल आणि त्याच्यानंतर समविचारी पक्ष असेल, म्हणजे MIM ची युती स्थापना नागपूरमध्ये होताना पाहिली, BSP सुद्धा या ठिकाणी काही सीट आपण विनिंग त्याच्यावर आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर विचार पाहिलं तर या ठिकाणी जर लार्जेस्ट पार्टी कुठली पार्टी दिली
त्या येणाऱ्या त्या पार्टी जुळवाजुळव इतर पार्ट्यांची किंवा इतर उमेदवारांची, इतर निवडून आलेल्या उमेदवारांची कशी जुळवाजुळव करेल त्याच्यावर सध्या खऱ्या अर्थानं डिपेंड राहील. पण आज आपण पाहिलं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे युतीचं सरकार आहे त्या युतीच्या सरकारमध्ये शिंदेची सेना आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आहे. पण या ठिकाणी आपण जे पाहिलं तर यांची आजच्या परिस्थितीमध्ये या वेळेला आपण त्याची चर्चा केली ही टोटल सुद्धा खऱ्या अर्थानं वीज भविष्यावर झालेली नाही आपण पाहतो चित्र. आता येणाऱ्या 1-2 तासामध्ये कशी परिस्थिती तयार होते आणि मग लार्जेस्ट पार्टी आपल्याला कशी सध्या कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं जुळवाजुळव करते हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरा विषय असा आहे की ज्या महानगरपालिकेमध्ये विलास इंगोले जेव्हापासून या ठिकाणी म्हणजे पहिली निवडणूक जी महानगरपालिकेची 1991 झाली तेव्हापासून विलास इंगोलेंना अंबागे जवाहरच्या प्रभागातील अपक्ष असताना, राष्ट्रवादी काँग्रेस असताना, काँग्रेस असताना सतत विलास इंगोलेच्या मागे तिथला मतदार राहिलेला आहे आणि एक मोठा अनुभवी नेता, एक मोठा अनुभवी कार्यकर्ता आणि एक काँग्रेस पक्षाचा एक चांगला त्याही पदाचा दावा तर आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि एक चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे या सगळ्या अनुभवाचा आधार घेऊन अमरावतीमध्ये कशी जुळवाजुळव होते, उम्मीदवारांची कशी जुळवाजुळव करते याच्या सुद्धा खऱ्या अर्थानं सत्तेचं समीकरण अवलंबून राहणार. देखिए अभी जो हमारे पास आंकड़े आए हैं निवडणूक के ये वो प्रभाग क्रमांक 8 के राउंड पहले के हमारे पास फर्स्ट राउंड के आंकड़े आए हैं जिसमें सुनीता संजय आठवले 1212 वोट लिए हैं और संतोष मालता संतोष गौरी 2615 वोट लेकर अभी अ से आगे चल रही है। वही हम उनकी बात करें तो वहां पे ब में प्रभाग क्रमांक 8 में डॉक्टर अर्चना संजय आत्राम 2647 वोट लेकर सब प्रथम है और वही मड़ावी शिरीष शंकर ये 1200 वोट लेकर दूसरे नंबर पे चल रहे हैं। वही यदि हम उनके क की बात करें तो क में यदि हम देखें अस्मा फिरोज खान ये आगे चल रही है और उनके निकटतम प्रतिद्वंदी स्वाति सचिन निकम में 1114 वोट लेके चल रही है, 2939 वोट उन्होंने लिए हैं। और वही ड में देखा जाए तो बबलू शेखावत ये 3142 वोट लेकर प्रथम पर है और उनके आसपास भी कोई नहीं है। लगभग पहले ही राउंड में उन्होंने अपनी जीत सुनिश्चित कर ली है क्योंकि उनके निकटतम प्रतिद्वंदी जो है वो सीधा वो 836 वोट पे शैलेंद्र प्रेम सिंह चौहान ये 836 वोट पे ये पहला ही राउंड है। तो मुझे लगता है पहला जो राउंड है उसका 3 राउंड में इनकी जीत अब ये देखना कि कितने वोटों से जीते, कौन सबसे बड़ी जीत की मार्जिन तैयार करता है ये देखना पड़ेगा। देखिए इसमें लगभग चारों सीटें मुझे ऐसा लगता है कि ये कांग्रेस की है, जो मुझे समझ आ रहा है ये सारी सीटें कांग्रेस की है। अब वो भी देखना होगा कि चारों सीटें ये भी कांग्रेस ने कर दिया तो कांग्रेस अभी 17-18 जी। और यदि हम बात करें प्रभाग क्रमांक 4, हमारे पास प्रभाग क्रमांक 4 की भी अब लगभग हमारे पास रिपोर्ट्स आ चुकी है। अब देखते हैं कि प्रभाग क्रमांक 4 जो महेंद्र कॉलोनी वाला प्रभाग है वहां पर क्या स्थिति है। तीसरे राउंड के बाद वहां की जो स्थिति अगर मैं आपको बताऊं कि वहां पर 10,071 वोट अब तक अहमद शाह इकबाल शाह को अब तक 10,071 वोट मिल चुके हैं और उनके निकट वो लगभग जीत के कगार पर हो गए हैं। हमें जानना चाहिए हमारी टीम अगर बता पाए कि अहमद शाह इकबाल शाह कौन सी पार्टी से है तो शायद ये AIMIM से, मुझे लग रहा है AIMIM से है। प्रभाग 4 में लगभग फरहान नाज सैयद ये भी शायद ये भी मुझे जाएगा AIMIM से ही है। फरहान नाज सैयद मीर अहमद अली ये भी लगभग 12,551 वोट लेकर जीत चुकी है। और वहीं उनके क में महिला के लिए ये कुबरा बानो करामत अली ये 13,076 वोट ले चुके हैं। उनके निकटतम प्रतिद्वंदी मात्र 3,953 ही वोट लिए, लगभग 10,000 वोटों के आसपास की जीत दिख रही है। ये सब AIMIM से है। और उनकी जो चौथे में अगर हम देखें तो सलालुद्दीन इकमरुद्दीन ये लगभग 10,826 वोट लेकर ये उनके निकटतम प्रतिद्वंदी निसार अहमद आलम खां 3,700 वोट लेकर उनके काफी पीछे। तो ये प्रभाग नंबर जो 4 की हम बात करें वहां से पूरे AIMIM
एआईएमआईएम ने अपने वहां पे जीत हासिल कर ली है। एआईएमआईएम का बढ़ता प्रभाव, हमने ये भी कहा था ओबीसी की जो सभा है उसके बाद उन्हें बड़ी जान है, ये जो इनको जो मिल रही है इसका नुकसान किसे है? जरा देखिए काय झालं की आता पहा मागच्या वेळेस एमआयएमच्या 11 सीट होते निवडून आले. 10 सीट होते. यावेळेस जवळपास मला वाटते 6 उमेदवार या ठिकाणी त्यांचे आता 10 जिंकले आतापर्यंत. नाही, 6 पर्यंत त्यांचे विनिंग होते, म्हणजे पुढे होते 4 त्यांच्या आता लिडिंग वर. आता आपण म्हणणार 10 सीट आता यावेळेस होते त्यांच्या निवडलेल्या. तर ते एकंदरीत चित्र असं होतं की यावेळेस मुस्लिम बहुल भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जे उमेदवार उभे केले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे संजय खोटे साहेबांचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा सर्वांना होती. आणि तशी चर्चा अमरावतीमध्ये सुरू होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे मुस्लिम बहुल भागामध्ये चांगले उमेदवार आहेत. परंतु ओबीसीच्या ज्या 2 सभा त्या ठिकाणी झाल्या, तिथे ओबीसी लहान मोठे आले गेले नाही आले, पण नंतर त्या ठिकाणी प्रकाश यांची प्रतापगिरीची सभा झाली आणि त्याच्यानंतर ओबीसीच्या सभेमुळे त्या ठिकाणी निश्चितपणे एमआयएमचा मोठा आपण तो फायदा आपल्याला करताना फायदा मिळाला. पण माझं असं म्हणणं मागच्या वेळेस सुद्धा 10 सीट होत्या, मागच्या वेळेस पण 10 सीट होत्या, यावेळेस पण त्यांच्या 10 सीट होत्या. म्हणजे जो रेशो होता 10 सीट तो त्यांनी त्याचा काय अभी तक है, अभी तो और कई वार्ड खुलने के जहाँ पर अगर आप देखें बडनेरा के भी खुलने के उनमें भी उनका प्रभाव माना जा रहा है. जी जी नहीं लेकिन 15 होती, मैं एकाची सीट का कधी मैं वही कह रहा हूँ, अगर 12-15 तक भी चले जाती है तो ये किस और जा रहा है. ये जो मुस्लिम बहुल एरिया में बीजेपी को अपने उम्मीदवार न मिल रहे हैं, न खड़े करना, और 1-to-1 की फाइट में चाहे वो राष्ट्रवादी कांग्रेस और एआईएम की जो फाइट में एआईएमआईएम का निकल जाना बाहर. मैं इसलिए कह रहा हूँ एआईएमआईएम का निकल, क्योंकि पिछली बार राष्ट्रवादी नहीं लड़ी, राष्ट्रवादी इन्हें यहाँ से अपने एक भी उम्मीदवार नहीं खड़ी किए थे. तो क्या इतना मजबूत एआईएमआईएम अमरावती में हो चुका है कि 2017 मध्ये 10 होते ना. मैं कह रहा हूँ उस समय राष्ट्रवादी नहीं थी, राष्ट्रवादी खड़ी नहीं थी, राष्ट्रवादी उस समय नहीं थी. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली आणि आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अबकी बार मुस्लिम आमदार हा नारा जो अमरावतीमध्ये आणि मुस्लिम बहुल एरियामध्ये चाललाय, त्या अमीन पटेलनी लक्षणीय मतं घेतली. 2-2.5-3 हजार मतांनी त्याचा पराभव झाला. आता अमीन पटेलांचं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये मुस्लिम बहुल एरियामध्ये मुस्लिम भागामध्ये आलेले एमआयएमचे सगळे जे उमेदवार आहेत ते मुस्लिम बहुल भागातले. 2017 मध्ये त्यांनी जे 10 उमेदवार निवडले ती आतापर्यंत त्यांची जी धैर्यतेने कायम ठेवलेली आहे. 2017 ची निवडणूक 2026 ची निवडणूक आपण पाहून राहिलेला आहे. त्याच्यामुळे तिथं जो लॉस आहे तो लॉस मागच्या वेळेस काँग्रेसच्या 15 सीट होते. एक अभी जो खबर आ रही है प्रभाग क्रमांक 11 अ में यदि हम देखें तो 4239 वोट लेकर विद्या शिवदास माटे ये आगे चल रही है प्रभाग 11 अ से. उनके निकटतम प्रतिद्वंदी रावेकर रोहिणी वंचल 86 वोट, लगभग 300 वोट का फर्क है. और मुझे लगता है कि तीसरा राउंड किए तो अब यहाँ से हमने मान सकते कि विद्या माटे ये विजयी हो चुकी है, यानी विजय की ओर अग्रसर है. और ब से हम बात करें तो ब से इस्माइल कासम लाखू वाले ये लगभग 3684 वोट लेकर आगे हैं. और वही उनके निकटतम प्रतिद्वंदी राव शैलेश सुभाष सौदे 3503 वोट, यह बड़ा अंतर कम है, लगभग 150 के आसपास का अंतर है. तो ये भी मुझे ऐसा लग रहा है कि इस्माइल लाखू कांग्रेस के उम्मीदवार है या फिर एआईएमआईएम के उम्मीदवार है. क की अगर हम बात करें प्रभाग 11 में क में नूतन भुजांडे ये लगभग 5457 वोट लेकर टॉप पर चल रही है, आगे है और वो शायद जीत चुकी है. और शाहिदा बानो अब्दुल हफीज 3958 वोट, लगभग 1500 से 1600 का इससे पाट पाना मुझे लगता है थोड़ा मुश्किल जाएगा. और वही ड की हम बात करें तो ड में सचिन वैद्य ये 4564 वोट लेकर आगे है. और उनके पास सरदार अलका जो बीजेपी की सरकार 3200, यानी जो ये सचिन वैद्य शायद कांग्रेस के हैं
जो यहाँ से जीत रहे हैं। यानी हम बात कर रहे थे प्रभाग 11 की। प्रभाग 11 में एक बीजेपी और बाकी अन्य में जैसे कांग्रेस और ये हो सकते हैं, तो जो कहीं ना कहीं जब बीजेपी को अपना बोल लेवाल किला लग रहा था कि वहां से इनको हराना मुश्किल है, पूरी फौज लगा दी नेताओं से लेकर हर एक की। ये फौज भी क्या कम पड़ी या जनता ने इनको सीरियस लगा दिया? आखिर रीजन क्या लग रहा है आपको? तेव्हा आपल्या या अगोदर या विषयावर चर्चा झाली आणि अगोदर आपण चर्चा केली उमेदवारी वाटपाच्या वेळेस गोंधळ झाला. उमेदवारी वाटपाच्या संदर्भात अमरावतीकरांना मेसेज गेला की जी नेते मंडळी खऱ्या अर्थानं पार्टीमध्ये वाद शमवू शकत नाही आणि पार्टीमधले वाद जेव्हा खऱ्या अर्थानं चव्हाट्यावर आले आणि काही उमेदवारांना ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांचा क्लेम होता पण त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. त्यांनी ठरवून टाकलं होतं की भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा म्हणजे खरा हे सुद्धा त्या आपल्याला उमेदवारी वाटपामध्ये आपल्याला माहित पडलं. त्याच्यानंतर अनेक नेते नाराज असलेल्या उमेदवारांकडे समजावला गेले, त्यांची समजूत घातली. पण मला असं वाटतं की नेत्यांनी घातलेले समजूत त्यांना ते पटली किंवा त्यांनी ते एक्सेप्ट केली असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो पराभव आपण प्रत्येक प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं पराभव पाहताय तो खऱ्या अर्थानं उमेदवारीच्या वाटपाच्या झालेला गोंधळ आणि पार्टी चालवताना त्या उमेदवारांनी खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये सुद्धा त्रास झाला. परंतु एक पाहतो की भारतीय जनता पार्टीने प्रत्येक प्रभागामध्ये फौज उभी केली होती. इव्हन पालक पंचायत अमरावतीमध्ये 10 ते 15 पालक पंचायत झाले. नवनीत राणांनी सुद्धा या ठिकाणी सभा घेतल्या. अनिल केसे साहेब आमदार ज्यांचे 5 ते 6 वर्ष जळगाव जामोदचे आमदार ते प्रभारी आहे ते या ठिकाणी तळ ठोकून बसले होते. या ठिकाणच्या सिनियर नेत्यांकडे सुद्धा भारतीय पार्टीने वेगवेगळ्या प्रभागाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. परंतु एवढं असताना भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. याचा अर्थ असा आहे की अमरावतीकरांमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 45 या ठिकाणी उमेदवार होते आणि 45 नगरसेवक निवडून आले होते. सत्ता भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट बहुमतामध्ये महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टी ताब्यामध्ये होती. असं म्हणायचं हरकत एवढी भारतीय जनता पार्टी एवढी उमेदवार केला नाही. एवढा मोठा जो पराभव आपण खऱ्या अर्थानं पाहत आहे त्याचा अर्थ असा आहे की मागची 5 वर्षाची कारकीर्द भारतीय जनता पार्टीची ती अमरावतीकरांना रुचली नाही. अमरावतीकरांना त्यांना स्वीकारलं नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण खऱ्या अर्थानं परिस्थिती पाहतो. प्रभाग 11 से तीन सीट बीएसपी बहुजन समाज पार्टी, ये तीनों सीट बीएसपी की हैं जो हम बताते हैं माटे और जैसे भुजांडे जो है वो भारतीय जनता पार्टी से है, नूतन भुजाड़े। प्रभाग क्रमांक 11 में माटे एक अकेली बीजेपी आती, बाकी तीनों बीएसपी आ रही है। यानी एक तरीके से खिचड़ी कह सकते कि जिस तरीके से चल रहा है किसी को स्पष्ट बहुमत अब तक तो नजर नहीं आ रहा है कि होगा, क्योंकि हर पार्टी अपने हिस्से का कोटा लेके बैठ रही है। क्या लग रहा है आपको या क्वेश्चन को? मुझे ऐसा लग रहा है क्वेश्चन को कोई भी उस जादुई आंकड़े तक नहीं पहुंचेगा जो जिसके जो जिम्मेदार है आपको बनाने के लिए आप अपने सत्ता पे काबिज हो जाए। मागल्या निवडणुकीमध्ये सुद्धा बीएसपीचे 6 नगरसेवक होते, 4 नगरसेवक होते. यावेळेस सुद्धा 4 नगरसेवक आपण अगोदर सर्वेमध्ये आपण सांगितलं होतं 3 तातडीचे जिल्हे आहेत. बेदोळा जो प्रभाग येतो म्हणजे तेजपुरा बेदोळा हा जो प्रभाग आहे आपण पाहतोय. परंतु दुसरीकडे आपण असं पाहतोय की 45चा जो खऱ्या अर्थानं स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा आहे तिथपर्यंत कोणी पोहोचलं असं तर आतापर्यंत एक्सप्रेस नाही ना. भारतीय जनता पार्टी सोडू शकेल ना काँग्रेस सोडू शकेल. परंतु या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान झालं. हे आपल्याला मान्य करावं लागेल, समजावं लागेल. कारण की आता जी परिस्थिती आपण भारतीय जनता पार्टीची पाहतोय म्हणजे सरळ सांगितलं की भारतीय जनता पार्टी 35-40च्या घरात आहे. परंतु चित्र आपण खऱ्या अर्थानं पाहतोय आज भारतीय जनता पार्टीचं नुकसान अमरावतीमध्ये एवढी सगळी फौज उभी करताना सुद्धा झालेलं आपण पाहत आहोत. आणि याचं कारण माझ्या मते असं आहे की जो अंतर्गत कलह झाला तो अंतर्गत विरोध झाला. उमेदवारी वाटपामध्ये विविध प्रकारच्या प्रॉब्लेम्स झाले त्याच्यामुळे सुद्धा अपेक्षित आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
आप देख रहे हैं कि किस तरीके से अमरावती महानगर पालिका में एक हाथी सत्ता जो भारतीय जनता पार्टी के पास थी वह पूरी तरीके से उनके हाथ से बाहर हो चुकी है, या कह सकते हैं उन्हें जनता ने बेदखल कर दिया है। लेकिन यदि हम बात करें मुंबई की, मुंबई में भी जो सबसे बड़ी प्रतिष्ठा की लड़ाई मानी जा रही थी, मुंबई में भारतीय जनता पार्टी और शिंदे सेना की युति जो जानकारी है उसके मुताबिक ये बहुमत के आंकड़े को पार कर चुकी है। तो वहां पर भी भारतीय जनता पार्टी जो 30 सालों से वहां पे शिंदे यानी शिवसेना यानी उबा था या फिर उद्धव ठाकरे और राज ठाकरे का रास्ता उस पर कब्जा कर लिया है। ये सब कब्जा, लेकिन बड़े चीजों को आप आके छोटी चीजें भी हार जाते हो। अमरावती महानगर पालिका को हार जाना, आपकी वह पूरी सत्ता, आपके 45 नगर सेवक थे, इससे हार जाना, आपके दिग्गजों का पराजित हो जाना, चाहे वो तुषार भारती हो, चाहे कलोती हो, या आपके पूर्व उप महापौर कुसुमताई साहू हो। ये सब चीजों का क्या लगता है, क्या भारतीय जनता पार्टी को फिर से विचार करना चाहिए कि सिर्फ थोप देना या किसी को आपको वोट देना है, टेकन टू ग्रांटेड अपने वोटरों को लेना क्या भारी पड़ गया? मुंबईत आपण पाहतो, मुंबईमध्ये गेल्या 20 वर्षापासून शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं अविभाज्य राज्य मुंबई महानगरपालिकेमध्ये राहिलेलं आहे. यावेळेस त्यांनी जे आपण चित्र आता पाहताय त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की त्यांना नाकारलेला आहे आणि त्या ठिकाणी शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी स्पष्ट मोठा आकडा त्यांनी पार केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता उलटून पाडून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांचं त्या निवडून गेले. अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 45 सीट होत्या, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये सीटा कमी येऊन आता काँग्रेस त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जास्त उमेदवार खऱ्या अर्थानं काँग्रेस त्या ठिकाणी विजय होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे हे चित्र असं आहे की ज्या ठिकाणी ज्यांची सत्ता होती त्या ठिकाणी उलटा पालट करण्याची मतदारांनी ठरवलं होतं किंवा मतदारांनी केलं असं म्हणाला की आपल्याला वावगं होणार नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की विवेक तुषार भारतीय मोठ्या नेत्यांच्या संपर्कात असलेले आणि मोठ्या नेत्यांचे नातेवाईक आपण असं पाहिलं की चिखलदरामध्ये नगरपालिकेमध्ये आल्हाद करोती यांना चिखलदरामध्ये दिलं. त्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेस त्या ठिकाणी नगरपालिकेच्या नगरात निवडून आले. मेंबर्स त्या ठिकाणी आपण काँग्रेसचे पाहिलेले आहे. मतदारांनी ठरवलं असावं, मतदारांच्या डोक्यामध्ये लक्ष असावं की मोठ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये असलेले मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने जे लोक उभे राहतात त्या लोकांना हा मिळू शकेल का किंवा याच्यावर आता प्रत्येक म्हणजे भारतीय जनता पार्टीच नाही, सर्व पक्षामध्ये जेव्हा असे धोरणं येतात तेव्हा प्रत्येक पार्टीच्या भूमिकेला चिंतन करावं लागतं, चिंतन करणं भाग पडतं. आज आपण फार कशी परिस्थिती आहे. सेंट्रलमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे उमेदवार म्हणजे 131 आमदार भारतीय जनता पार्टीला विधानसभेमध्ये आहे. परंतु महानगरपालिकेचं आपण पाहतोय संपूर्ण राज्यामध्ये आपण एकीकडे भारतीय जनता पार्टी धोधो पाहत असताना अमरावतीमध्ये 45 आपण 9 आणि 10 आणि 11 आणि 12 मध्ये पाहतो. याच्यावर खऱ्या अर्थानं पक्षाने चिंतन केलं पाहिजे असं म्हणणार याने वावगं होणार. देखिए जिस तरीके के अभी तक के रुझान या जो आंकड़ों में तब्दील हुए हैं, ये चिंता का विषय भारतीय जनता पार्टी के लिए है, ये चिंता का विषय अजीत पवार की राष्ट्रवादी के लिए भी है, क्योंकि जिस आप 84-87 सीटों पर खड़े होकर आपने पूरी ताकत लगाई, लेकिन वो उनको भी उतना प्रतिशत दिखा नहीं दिया. लेकिन कांग्रेस का वोटर उसके साथ इंटैक्ट रहा. कांग्रेस का वोटर पूरा सुसुप्त अवस्था में रहा, लेकिन वो अंदर ही अंदर अपनी पार्टी के लिए अपने पार्टी के प्रति वफादार या कैसे पार्टी के प्रति इंटैक्ट रहा. भारतीय जनता पार्टी का सबसे बड़ा प्रॉब्लम जो मुझे लगा वो ये है कि नेताओं का पार्टी पर हावी हो जाना. अब और अपने आप हो जाना. लेकिन और बड़ी वही खबर ये भी है कि मुस्लिम एरियाज में जो AIMIM जीती है वो हर बार हर उम्मीदवार एक बहुत बड़ी लीडिंग 10,000 11,000 के वोटों के डिफरेंस से जीते हैं. यानी जिस तरीके के अकबरुद्दीन ओवैसी, असदुद्दीन ओवैसी के भाषणों का प्रभाव कर लीजिए, उनकी रणनीति का प्रभाव कीजिए, पूरी की पूरी तरीके से मुस्लिम समुदाय लामबंद होकर इन्होंने AIMIM की पतंग जो
उसे उड़ा दी, कटने नहीं दी। यदि हम बात करें बीजेपी की, मैंने जैसे कहा बीजेपी ने अपने नेताओं को हावी होने दिया यहाँ। लेकिन किस तरीके के अगर हम देखें कि रवि राणा वर्सेस रवि राणा या फिर नवनीत राणा वर्सेस ऑल बीजेपी हुआ, इसका खामियाजा बीजेपी ने भुगता। बीजेपी ने इसको सावरा सावर करने की बहुत कोशिश की, उन्होंने पूरा अपनी पूरी प्रतिष्ठा प्राण को लगा दी कि उन्हें करना है। लेकिन कहते हैं ना कि आप एक बार अगर अविश्वास या विश्वास खो दे तो बहुत मुश्किल होता है। और तुषार भारतीय का हारना, मैं बार बार कह रहा हूँ, तुषार भारतीय का हारना या भारतीय जनता पार्टी के लिए एक बहुत बड़ी सीख है कि आप कैसे अपने नेताओं को या अपने कार्यकर्ताओं को उचित सम्मान देते नहीं देते, इसका बहुत बड़ा खामियाजा आपने देखा। क्या कहेंगे आप एआईएमआईएम की सफलता और उनके जिस तरीके से वोटों को वन साइडेड ले जाने का, मैं इसलिए वन साइडेड कह रहा हूं कि प्रभाग में 11,000 10,000 वोटों से जीतना यह बहुत बड़ी उपलब्धि। काय झालं की विधानसभेमध्ये आपण पाहिलं की अब की बार मुस्लिम आमदार हा एक नारा होता आणि ओबीसीचं त्या ठिकाणी जे नेटवर्क होतं म्हणजे एआयएमचं जे नेटवर्क होतं ते मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, याही निवडणुकीला आपण पाहिलं. एक सरप्राईज आपल्याला खरं अर्थानं पाहायला मिळत आहे की सगळ्या उमेदवारांचे मताधिक्य हे 10,000च्या वर आहे. 10,000च्या वर मताधिक्य जर आपण जर पाहतोय तर जवळपास असं वाटतं की 1,00,000 पेक्षा अधिक लोकांनी, अधिक मतदारांनी त्या ठिकाणी एआयएम ला त्या ठिकाणी लाईक केलं, त्यांना मतदान केलं, त्यांचा विजय घोडतो त्यांनी सुरू ठेवला. आणि एक एक समजदारी आणि जागृतीचा विषय आपण असा पाहिला की अबकी बार मुस्लिम आमदार म्हणजे अमीन पटेल यांना मुस्लिम समाजाने मतदान केलं. दुसरीकडे महानगरपालिकेमध्ये मात्र त्यांनी एआयएम ला त्यांनी लीड दिली, एआयएम ला त्यांनी चालवलं, एआयएमच्या उमेदवारांना त्यांनी निवडून आणलं. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की मुस्लिम बहुल एरियामध्ये एक विषय त्यांच्या डोक्यामध्ये अपेक्षित आहे की महानगरपालिकेमध्ये जर आपली सत्ता पाहिजे असेल आणि एक प्रकारचे एआयएमचं एक चांगलं नेटवर्क, एक चांगली उपलब्धी आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या लोकांना नेतृत्व आणि आपल्या भागाचा विकास कोण करू शकते. आणि म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी खऱ्या अर्थानं 10 सीट त्यांनी एआयएमच्या निवडून दिल्या. यावेळी सुद्धा अपेक्षित सीट होत्या, त्या सुद्धा त्यांनी एआयएमला त्यांना मत देऊन त्यांना निवडून आणलं. महानगरपालिकेमध्ये आता दखल घेणाऱ्या सीटा त्यांच्या आल्या. म्हणजे एआयएमला आता एकदम तुम्हाला हलक्यामध्ये घेता येणार नाही. जर हा जादू जो फिगर आहे, पंचायतचा फिगर आहे, तो पंचायतचा फिगर जर कुठली पार्टी त्या फिगर पर्यंत नाही पोहोचली तर एआयएमच्या शिवाय अमरावतीच्या महापौराची सत्ता या ठिकाणी बसणार नाही. आणि एक चित्र आपण अकोटमध्ये पाहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि एआयएम अकोटमध्ये नगरपालिकेमध्ये एक नाही 2 वेळा युती केलेली आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये काही शक्य होऊ शकते. आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये जो फिगर आहे पंचायतचा, तो जर गाठल्यामध्ये कोणतीही पार्टी जर असक्षम राहिली किंवा त्या फिगरमध्ये पोहोचू शकणार नाही तर एएमआय शिवाय खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये कोणी सत्ता बसू शकणार नाही, असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. देखिए हमारे पास जो अभी जानकारी आ रही है प्रभाग क्रमांक 1 से, प्रभाग क्रमांक 1 की दूसरे फेरी के जो हमारे पास आ रहे हैं उसके हिसाब से भारतीय जनता पार्टी की कल्याणी आकाश ताड़े 3855 वोट लेकर आगे चल रही है। वही उनके निकटतम प्रतिद्वंदी मेघा बागड़े 2807 वोट लेकर पीछे है। और वही चंदू उर्फ चंद्रकांत खेड़कर 3559 वोट लिए हैं, तो वही धीरज बारबुदे ये 4519 वोट लेकर आगे चल रहे हैं। और यदि हम बात करें क से, तो क से वंदना प्रदीप मड़गे ये 4215 वोट लेकर आगे हैं। और उनके निकटतम प्रतिद्वंदी जो एडवोकेट स्नेहल ऋतुराज राउत है वो 3174 और अर्चना रविंद्र 3065 वोट लेकर है। और वही यदि हम ड में करें तो गुड्डू प्रशांत धर्माड़े ये इनके उम्मीदवार है राष्ट्रवादी के, ये 5804 वो वोट लेके सबसे आगे चल रहे हैं। और उनके दूसरे नंबर पे भी बीजेपी के उम्मीदवार नहीं है, वह बाबाराव इरभानजी गायकवाड़ ये दूसरे नंबर पे 2182 वोट लेकर, और वही सिर्फ नरेंद्र गोपाल देशमुख 1474 वोट लेके तीसरे नंबर पे चल रहे हैं। तो ऐसा लग रहा है कि जिस तरीके से
चल रही है। यहाँ पे प्रभाग क्रमांक एक की बात करें तो प्रभाग क्रमांक 1 में 3 पर बीजेपी इस समय आगे चल रही है और 1 पर राष्ट्रवादी आगे चल रही है। ये सब चीजें कहीं बीजेपी को अच्छा समर्थन मिल रहा है, ये गढ़ माना जाता है, एक प्रभाग दो ये राष्ट्रवादी का गढ़ माना जाता है, वहीं से दोनों अगर खोड़के दंपति वही रहती है, उनका घर है वहां, अगर वहां बीजेपी निकल जाती है प्रभाग एक प्रभाग दो में, तो क्या कहीं ना कहीं एक सेटबैक रहेगा राष्ट्रवादी के लिए और खोड़के दंपति के लिए, क्योंकि वो उन्हें अपना बाल किल्ला मानते हैं। ज्या ज्या नेत्यांनी असं वाटलं की हे आपले गड आहेत ते गड मताने उद्ध्वस्त केलेले आपण पाहतो. ज्या नेत्यांना असं वाटलं की हा प्रभाग माझा आहे, या प्रभागात माझं वर्चस्व आहे, पण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण असं पाहिलं की गड उद्ध्वस्त होताना पाहिलं. साईनगरचा गड असेल, नवसारी प्रभागाचा गड असेल, गांधीनगर भागाचा गड असेल, प्रवाह उद्ध्वस्त होताना पाहिलाय. तीच परिस्थिती आपण अंबागेटच्या जव्हार गेट बुधवाराच्या 14 नंबरच्या प्रभागामध्ये पाहिली. तर त्या ठिकाणी 4 उमेदवार भारतीय जनता पार्टी असल्यानंतर आणि मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये 2 उमेदवार चांगल्या मताधिक्यानं निवडून आल्यानंतर तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचा गड उद्ध्वस्त होताना आपण पाहिला. याचा अर्थ असा आहे की मतदारांनी ठरवलं की व्यक्तीला मतदान करायचं. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर मी असं म्हणेल की कमीत कमी पक्षाच्या नेत्यांनी विनिंग कॅन्डिडेट जेव्हा आपण असं पाहतो, विनिंग कॅन्डिडेट सुद्धा हार पत्करावे लागले. जी येणारं चित्र तुम्हाला स्पष्ट दिसेल. या नेत्यांना सगळ्याच पक्ष नेत्यांना जेव्हा असं म्हटलं की बाबा मी विनिंग कॅन्डिडेट आम्ही फर्स्ट प्रेफरन्स देतो, विनिंग कॅन्डिडेटचा सुद्धा पराभव होताना आपण पाहिलं. म्हणजे दोन तर मोठ्या नेत्यांचे नातेवाईक आपण हारताना पाहून बिल्कुल बिल्कुल त्याच्यामुळे विनिंग कॅन्डिडेटला तिकीट द्यायची. नहीं वो नेता के रिश्तेदार ही नहीं है, जबकि वो पिछले बार के नगर सेवक रह चुके और ये कुछ तो लंबे हाँ मतदारांनी नाकारलं. यानी कहीं ना कहीं त्यांना नाकारलं, त्यांच्या नेत्यालाही नाकारलं. हाँ बिल्कुल यही मैं कह रहा हूँ। हाँ. या तो आप यानी जो पार्टी ये कहती है कि भाई हम भाई भतीजावाद और परिवारवाद के खिलाफ हैं और वही जब परिवारवाद को बढ़ावा देती है तो कहीं ना कहीं ये चीजें यानी आप जो जैसा बोले तैसा चाले नहीं करोगे तो जनता आपको आईना दिखा देगी। एक सगळ्या पार्टींना एक सीट या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली असेलच की ज्या नगरसेवाला ते दिवस संपले. और अभी तक तो जानकारी आ रही है उसमें AIMIM असुद्दीन ओवैसी की पार्टी अब तक 6 नगर सेवक जीत चुकी है। उनके 6 नगर सेवक ने कब्जा कर लिया। उसमें खासकर अगर मैं बात करूं प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलोनी लालखड़ी की, तो वहां पे चारों के चारों उम्मीदवार यह AIMIM से है, जो कह रहे हैं पैनल निकालने के। पैनल भले बीजेपी या कांग्रेस उतना नहीं निकाल पा रही हो, लेकिन जो छोटी पार्टियां है जो वो बिल्कुल अपना पैनल निकाल ले रही है। काय झालं की त्या भागामध्ये पहा तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणजे पंजाब, AIMIM आणि त्या ठिकाणच्या लोकल पार्ट्या, तिथे शहरामध्ये असलेल्या ज्या म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदेची शिवसेना, त्या ठिकाणी उभाटाची सुद्धा मुस्लिम बहु भागामध्ये एक दिलबर शाह नावाचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. आपण चित्र असं पाहिलं की मुस्लिम बहुल एरियामध्ये त्या ठिकाणच्या मतदारांनी त्या भागाचा विकास करणाऱ्या निदान उमेदवारांना निवडून दिलं असेल हे आपण पाहत आहे. आणि पूर्ण पॅनल 4 नंबरच्या प्रभागामध्ये आपण पाहिलं की पूर्ण पॅनल आपण त्या ठिकाणी निवडून आलेला पाहत आहे. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणच्या मुस्लिम बहुल भागामध्ये सगळ्या मतदारांनी विकासाला मतं दिली, पार्टीला मतं दिली, त्याच्या विकासाला मत दिली. आणि जे अनेक चेहरे आपण त्या ठिकाणी नवीन देताना पाहिले त्या चेहऱ्यांना खऱ्या अर्थानं मतदारांनी स्वीकारलं आणि त्याच्यामुळे त्यांचा जे उमेदवाराचं आपण और अब हमारे पास प्रभाग क्रमांक 13 की पहली फेरी के आंकड़े आ रहे हैं। सबकी नजर इस पर थी क्योंकि बहुत ये चल रहा था। यदि मैं आपको बताऊं तो उसमें मिलिंद बांबल ये 3222 वोट लेकर अभी आगे है। वो उनके निकटतम प्रतिद्वंदी जो है एडवोकेट डैडी देशमुख दिनेश, ये 1186 वोट लेकर दूसरे नंबर पे चल रहे हैं। गोरक्षण अंबापेट से भारतीय जनता पार्टी की चारों सीट दूसरी पहली फेरी में फिलहाल आगे नजर आ रही है। यदि हम बात करें लवीना गजेंद्र हर्षे 2535 वोट लेकर आ गए, तो वही रश्मि नावंदर जो पिछली बार भारतीय जनता पार्टी से जीती थी वो 1484 वोट लेकर चल रही है। वही यदि हम बात करें स्वाति चंद्रशेखर कुलकर्णी, ये 2632 वोट लेकर आगे चल रही है। और संगीता लुंगे ये जो राष्ट्रवादी से थे वे 1028 वोट लेकर चल रही है।
और जो सबसे बड़ा, मैं बार बार कह रहा हूं, सबसे बड़ा जो था वो यह था कि आखिर कौन प्रणीत सोनी, डेंडुले, अद्वैत पानट, सूरज मिश्रा कौन रहेगा। तो यहाँ पर पहली इसमें अगर हम देखें तो प्रणीत सोनी 1721 वोट लेकर पहले स्थान पर है, और वही सबको चौंकाते हुए सूरज मिश्रा 1417 वोट लेकर उनके साथ, यानी उनके साथ कॉम्पिटिटर। लेकिन वही जो रतन डेंडुले, जिनको लेकर बड़ी बात हो रही थी कि वो बहुत आसानी से इस पर कर लेंगे, वो 1174 वोट लेकर तीसरे नंबर पर है। और अद्वैत प्रतिभा पानट, डॉक्टर पानट, जो मिसेस फडणवीस के कोई रिश्तेदार माने जाते हैं उनके, वो 465 वोट लेकर लगभग चौथे स्थान पर है। ये जिस तरीके से अंबाबेट, ये बड़ी मैंने भारतीय जनता पार्टी ने इसको नाक की लड़ाई बना ली थी कि वहां लेकर बहुत ये हुआ था कि एडवोकेट प्रशांत देशपांडे नाराज है, सब चीजें हो रही है, ये जीतेंगे नहीं जीतेंगे, पूरी की पूरी को ये जगह पर पहली फेरी है ये, अभी और 2 फेरियां बची, इसमें और परिवर्तन आ सकता है। लेकिन रुझान क्या बता, रुझान ये बता रहा है कि आप विरोध के लिए विरोध कर रहे हैं, आपको टिकट मिली तो फिर जनता क्या आपके साथ हो जा रही है। नाही, आपण पाहिलं की ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या ठिकाणी मिलिंद बांबल त्या ठिकाणी आघाडीवर आहे. मिलिंद बांबल आणि त्या ठिकाणच्या राष्ट्रपती जाजी देशमुख यांच्यामधला डिफरन्स हा लक्षणीय डिफरन्स आहे. जवळपास 2000 मताचा डिफरन्स आहे. जी. आणि बाकीच्या आपण याच्यामध्ये पाहिलं, ओपन मध्ये पाहिलं आणि बाकीच्या आपण मध्ये पाहिलं आपण, तर याच्यावर जो डिफरन्स आहे तो डिफरन्स खूप नाहीये. म्हणजे प्रणीत सोनी मधला आणि सूरज मिश्रा मधला जो डिफरन्स आहे तो फक्त 300-325 मताचा डिफरन्स आहे. आणि पहिलीच फेरी आहे, त्याच्यामुळे 300-325 मताचा डिफरन्स खूप होऊ शकत नाही. आणि तिसऱ्या याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रतन डेंडुले हे तिसऱ्या क्रमांकावर आपण त्या ओपन सीट्स मध्ये आपण पाहतोय. पण हा जो तिकांमधला जो डिफरन्स आहे म्हणजे 1100 काही, 1400 काही आणि 1700 काही, हा सगळा डिफरन्स 700-800 मधला डिफरन्स आहे. हा पहिल्या फेरीची मतमोजणी आहे. याच्यानंतर अजून 2 ते 3 फेऱ्या आपल्या बाकी राहतील, त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण आता सगळं भारतीय जनता पार्टीच्या 4 सीटा त्या ठिकाणी आता जरी विनिंगवर असेल तरी येणाऱ्या एका तासामध्ये आपल्या त्या ठिकाणचं चित्र आपल्याला स्पष्ट होताना दिसेल. देखिए, प्रभाग क्रमांक 1 जो गढ़ माना जाता था, पिछली बार चारों भारतीय जनता पार्टी के वहां से नगर सेवक आए थे। इस समय जो दूसरी फेरी का, जैसे हमने कहा था कि वहां पर रुझान स्पष्ट की ओर दिख रहे हैं। कल्याणी आकाश तायडे 3855 वोट लेकर आगे हैं, और धीरज बालबुर्बे 4519 वोट लेकर आगे है, और वंदना मड़गे 4215 वोट लेकर, ये तीनों बीजेपी के कैंडिडेट है। और चौथे कैंडिडेट में प्रशांत गुड्डू धर्माड़े, ये 5804 वोट लेकर आगे। तो कहीं ना कहीं वहां 3 बीजेपी और 1 राष्ट्रवादी, ऐसा समीकरण बन रहा है। अब हम जो देख रहे हैं, अगर ये 3 और वो 4, 7 और पहले की 10, 17 सीटों पर अब बीजेपी, 17 से 20 सीटों पर अब बीजेपी अपना प्रभाव छोड़ रही है। बीजेपी धीरे धीरे सही अपना, मुझे ये लगता है कि सब अब फिर वही हो रही है कि बड़ी पार्टी कौन बनेगी, फिर बार बार ये चीजें आ रही है। अब ये देखकर लग रहा है कि शायद बीजेपी फिर से बड़ी पार्टी बन जाए, जिस तरह के 20 सीटों के आसपास अब उनके आगे है। और अभी और कई ऐसी जो उनके पॉकेट्स वाली सीटें खुलने की, अगर वो खुलती है और वो उनका मन वांछित होता तो 30 से 35, जो वो दावा कर रहे थे कि 35 सीट तक जाएगी, क्या वो हो सकता है क्या? तसं आता एक मी सांगितलं की मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये 45 वरून आपल्याला या ठिकाणी विजयाच्या घोडदौडीसाठी आपल्याला मार्गक्रमण करावं लागत आहे. दुसरीकडे काँग्रेस 15 सीटवर असताना 15 सीट काँग्रेसच्या अप झालेल्या आहे, म्हणजे 15 सीटवर काँग्रेस लीड 13 पे जीत चुकी जाते आणि 2 लीडवर आहे. म्हणजे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं जे नुकसान आपण भारतीय जनता पार्टीला आता होताना पाहतोय. म्हणजे 17ची लीडिंग आहे. लार्जेस्ट पार्टी काँग्रेस राहील की भारतीय जनता पार्टी राहील हे काही वेळानंतर आपल्याला स्पष्ट होताना दिसेल. परंतु भारतीय जनता पार्टीचं अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठं नुकसान होताना आपण पाहिलंय, परंतु इतर पार्ट्यांचा आपण फायदा होताना पाहतोय. नुकसान भारतीय जनता पार्टी झालं. 5 वर्षाच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टींना मतदारांनी स्वीकारलं नाही किंवा त्यांना नाकारलं, अशी भूमिका खऱ्या अर्थानं आपण जर बोलू याची इसको हम और थोड़े दूसरे तरीके से भी देख सकते हैं। पिछली बार 2017 में सुनील देशमुख भारतीय जनता पार्टी में थे, और खोड़ की संपत्ति ये कांग्रेस में थी। ये वापस उनकी घर वापसी कांग्रेस में हो गई, और इन्होंने एक अपना नया, तो कहीं ना कहीं अगर ये
दोनों दल या दोनों लोग अगर आपस में रहते तो शायद एक हाथी सत्ता कांग्रेस या फिर राष्ट्रवादी के पास आ सकती थी। किंतु क्या इसका नुकसान मुझे अगर इनकी युति इनका नुकसान मुझे लग रहा है कि साथ न आने का नुकसान आपको दिख रहा है कि कांग्रेस को नुकसान हो रहा है, क्योंकि जैसे आपने कहा कि भाई ये सुनील देशमुख के नेतृत्व में पिछली बार जीते जो कांग्रेस के थे, तो कांग्रेस शहर के जलाइए नजर डालते हैं शहर के जल्लोष पे, देखते हैं क्या कैसे हल्के में ले रहे थे, लेकिन किस प्रकार से पीटीए खुल रही है तब मालूम पड़ा। क्या आपका नाम? मेरा नाम सुरेश रतावा है और अमरावती में सबसे हाईएस्ट मतों से कांग्रेस का पूरा पैनल चुन के आया है और विशेष रूप से परकोटे की सभी ये हमारा विजय नहीं है, जवाहर गेट के रहने वाली प्रत्येक जनता का, प्रत्येक युवक का, प्रत्येक नवयुवक का, स्त्री का, महिला का, पुरुष का, सबका, ये बहनों का, भाइयों का, इनका सबका ये विजय है। क्या नाम है आपका? मैं ललिता सुरेश रतावा प्रभाग क्रमांक 14 से आज विजयी भारी मतों से विजयी हुई। उसका धन्यवाद मैं पूरी वार्ड के मेंबर को देना चाहूंगी जो आज मेरे साथ में खड़े हैं और आज मुझे विजयी करे हैं, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून जेव्हा भाजपाचं पॅनल उभं होतं समोर आणि काँग्रेसचे उमेदवार समोर होते, काँग्रेसला हलक्यामध्ये घेत होते, काय प्रतिक्रिया? काय नाव तुमचं? मी अनिता जितेंद्र काळे। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सर्वप्रथम सर्वांना वंदन करते। आज मी ते उमेदवार म्हणून विजयी घोषित झाली आहे। सगळ्या जनतेने माझ्याप्रती प्रेम आदर दर्शविल्याबद्दल सर्वांचं मी खूप खूप आभार मानते आणि मला खूप काही करायचं आहे त्याच्या आपल्या विजयाचं श्रेय कोणाला? मी माझ्या स्वतःला देणार आहे। अजून नेत्यांना नेत्यांना देणार आहे, सर्व नागरिकांना, प्रभागातल्या काय विजन आहे आपलं पुढचं आता काम करण्याचं? आपलं शिक्षण, बेरोजगार, आपला परिसर, स्वच्छ परिसर, खूप काही करायचं आहे महिलांसाठी आणि मुलांसाठी। जनतेने माझ्या प्रति प्रेम दाखवलं आहे, त्यांचं मी खूप खूप आभार मानते। बस, धन्यवाद। सुरुवातीला आपण विजय प्राप्त करून मनपामध्ये आता काय सातव्यांदा निवडणूक लढत असताना सगळ्या जनतेचा आशीर्वाद, सगळ्यांचं सहकार्य आणि विकासाचे काम आणि वैयक्तिक लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, सगळ्या कामाच्या विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादाने, नेत्यांच्या आशीर्वादाने, वरिष्ठ सगळ्या आमच्या जुन्या मातीतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने मी सातव्यांदा विजयी झालो। मनापासून सगळ्या जनतेचा आभारी। वो कांग्रेस को हल्के में ले रहे थे लोग, कांग्रेस के टिकट नहीं ले रहे थे, इस पर क्या कहेंगे आप? भाजपा कांग्रेस को हल्के में ले रहे थे, क्या कहेंगे? एकही नाही मोठा शून्य बारीक होईल एकवीस 83 नियमन 5 क्या प्रतिक्रिया है आपकी? शुरुआत से ही कांग्रेस को हल्के में ले रहे थे, लेकिन किस प्रकार से अभी पीटीए खुल रही है तब मालूम पड़ा। क्या आपका नाम? मेरा नाम सुरेश रतावा है और अमरावती में सबसे हाईएस्ट मतों से कांग्रेस का पूरा पैनल चुन के आया है और विशेष रूप से परकोटे की सभी ये हमारा विजय नहीं है, जवाहर गेट के रहने वाली प्रत्येक जनता का, प्रत्येक युवक का, प्रत्येक नवयुवक का, स्त्री का, महिला का, पुरुष का, सबका, ये बहनों का, भाइयों का, इनका सबका ये विजय है। क्या नाम है आपका? मैं ललिता सुरेश रतावा प्रभाग क्रमांक 14 से आज विजयी भारी मतों से विजयी हुई। उसका धन्यवाद मैं पूरी वार्ड के मेंबर को देना चाहूंगी जो आज मेरे साथ में खड़े हैं और आज मुझे विजयी करे हैं, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। प्रभाग क्रमांक, मेरा नाम शेख वाहिद है, वार्ड क्रमांक 16 से लड़े MIM से अब्दुल हमीद शेख वाहिद 16 नंबर से विजय हुए हैं।
तीनों पतंग। मरियम फातिमा है, हाफिज ताहिर उनके अहलिया है, और अब्दुल हमीद है हमारे। वहाँ से हमारे फाइनल में तीनों आए, और बल्ला है सिलेंडर से। अब्दुल हमीद है, मरियम रारानी है, और और ये अपने ताहिर हाफिज साहब है, उनकी अहलिया का क्या नाम है? शाइस्ता बीबी है, और बल्ला है। आप अपनी जीत का श्रेय किसको देंगे? जीत का श्रेय जनता को देंगे। जनता ने वोट दी, जनता का बहुत बहुत शुक्रिया, जनता के आभारी है हम। विलास भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वारे पंजाब, वारे पंजाब, वारे पंजाब, वारे पंजाब, असा कसा येत नाही। काय म्हणायचं सांगा तुम्ही? प्रभाग क्रमांक 14 मध्ये संपूर्ण काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार निवडून आलेले आहे। विक्रमादित्य ज्यांची 7व्यांदा टर्म महानगरपालिकेतली चालू झाली आहे, 7व्यांदा टर्म ज्यांची चालू झालेली आहे, असे विलासभाऊ इंगोले यांच्या नेतृत्वात सुनीताई मनोज भेले, ललिता सुरेश रतावा व प्राध्यापक डॉक्टर संजय शिरभाते हे 4ही उमेदवार निवडून आलेले आहे। अंबागेटच्या आत, परकोटाच्या आत या निकालाने असे दिसून येते की इथे जातीपातीच्या राजकारणाला थाळा नाही, धर्माच्या राजकारणाला थाळा नाही। हा जो विजय झालेला आहे, हा विजय विकासाचा विजय आहे, रोजगाराचा वेगळा विजय आहे। इथल्या प्रभागातील सुशिक्षित नागरिकांनी, समस्त नागरिकांनी सुशिक्षित उमेदवार निवडून दिलेले आहे। त्यामुळे 4ही उमेदवार काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी निवडून आलेले आहे। आणि महाराष्ट्रामध्ये हा जो 7,500चा डिफरन्स भाऊंनी घेतलेला आहे, विलास भाऊंनी, आम्हाला असं वाटतंय की हा पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचं लीड राहील। आणि काही नसताना आणि योग्य व्यक्तिमत्व जे आहे आमच्या प्रभागाच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे। वारे पंजाब, विलास भाऊचे नेतृत्व हे सर्व मान्य नेतृत्व आहे काँग्रेसमध्ये। विलास भाऊमुळे नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, आणि येणारा आगामी महापौर हे बुधवारा परिसरातील विलासभाऊ इंगोले हेच राहतील, असा आम्हा सर्वांना, सर्व कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे। वारे पंजाब प्रभाग क्रमांक 14 मध्ये विलास भाऊ आणि मनोज भेले भाऊ और सुरेश रतावा जी की और ललिता भाभी, हमारे डॉक्टर सुनीता भेले, हमारे डॉक्टर संजय भाऊ शिरभाते साहब, ये बहुत एक रिकॉर्ड ब्रेक हुआ कि इस बार हमारे प्रभाग से पूरे 4 प्रत्याशी विजय हुए, और यहाँ पे कोई जातवाद की राजनीति नहीं है। ये ऐसे हमारे विलास भाऊ है, संभव नहीं है, और विलास भाऊ हमेशा काम करते रहते हैं, और उनके साथ हमारी अपेक्षा है कि चारों भी बहुत ज़्यादा विकास करेंगे और विकास को बढ़ावा देंगे। महापौर को और हमारे विलास भाऊ आने वाले महापौर है पंजाब।
मी सौ नूतन धनंजय भुजाडे, प्रभाग क्रमांक 11, पेजरपुरा रुक्मिणी नगर, गट क्रमांक 2 मधून निवडून आलेली आहे. मी माझ्या भारतीय जनता पक्षाचे आभार मानेल की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनता जेव्हा भाऊंनी जी लाडकी बहीण योजना केली त्या महिलांनी मला साथ दिला, बचत गटाच्या महिलांनी साथ दिला, तसेच पुरुष मंडळी पण माझ्यासोबत होती आणि पूर्ण जनतेनेच मला कौल दिल्यामुळे मी आज इथे आहे. तर मी भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद मानेल आणि माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे आभार मानेल. धन्यवाद. विकासात्मक कामं केल्याच्या सत्याचा विजय झाला. जनतेनं दाखवून दिलं का असत्य नेहमी, खोटं बोलणं नेहमी चुकीचं राहते व जनतेला ते आवडत नाही. त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा लावून माझ्या मागं माझ्या कोर्ट केसेस केल्या, माझ्यावर खोटे आरोप लावले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले, तरी साईनगर येथील जनता जनार्दनांनी त्यांना दाखवून दिलं सत्याचे नेहमी विजय होते. हो, जनतेने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिला आणि जनता जनार्दनाने आपल्या मतरूपी आशीर्वाद दाखवून दिला. पहिल्यांदा हा, त्यासाठी आमच्याकडे एकदम अभिमानाची बात आहे. साईनगर प्रभागात पहिल्यांदा युवा स्वाभिमान पक्षाचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत जे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतील. शहरामध्ये सगळीकडे अत्यंत चांगली शांतता आहे, काही प्रॉब्लेम नाही. पोलीस सगळ्या ठिकाणी जागोजागी आम्ही तैनात केलेले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधा. शहरात सगळीकडे बंदोबस्त लावलेला आहे, स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत. नागरिकांना आणि सर्व संबंधितांना आवाहन आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याबाबत सर्वांना कुणाला काही शंका असेल, तक्रार असेल, आमच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा. सध्या कुठेही काही प्रॉब्लेम नाही. विकासात्मक कामं केल्याच्या शहरामध्ये सगळीकडे अत्यंत चांगली शांतता आहे, काही प्रॉब्लेम नाही. पोलीस सगळ्या ठिकाणी जागोजागी आम्ही तैनात केलेले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधा. शहरात सगळीकडे बंदोबस्त लावलेला आहे, स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत. नागरिकांना आणि सर्व संबंधितांना आवाहन आहे की